पुढच्या 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता। मुंबईत पहाटेपासूनच रिमझिम पाऊस। मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये सकाळपासून धुवाधार, तर बोरिवलीमध्ये 171 मिलीमीटर पावसाची नोंद। सिंधुदुर्गापासून ठाण्यापर्यंत पुढचे 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट। हवामान खात्याची माहिती। 4 दिवस मुंबईसह किनारपट्टी परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता। पुण्याला आजपासून पुढचे 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट। पुण्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। ठाण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ। मुसळधार पावसामुळे डोंबिवलीतल्या सागरली परिसरात पाणी साचलं। वेगवेगळ्या चाळींमध्येही पाणी गेल्यामुळे नागरिकांचे हाल। महाराष्ट्राची चेरापुंजी अशी ओळख असलेल्या आंबोली घाटाला ढगांनी व्यापलं। आंबोलीच्या घाटाच्या सौंदर्याची पर्यटकांना भुरळ। पालघर जिल्ह्यात रात्रीपासून विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस। रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम। पालघर जिल्ह्यात पहाटेपासून पावसाचा जोर। आज आणि उद्या जिल्हाभरात मुसळधार पावसाची शक्यता। देशात जून महिन्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 20% कमी पाऊस। हवामान विभागाची माहिती। तर जूनच्या उर्वरित दिवसात काही प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज। ठाण्यात उद्यापासून 2 दिवस पाणीबाणी। उद्या सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत घोडबंदर रोड, साकेत नवीन पाईपलाईन इथला पाणी पुरवठा बंद असेल। तर शनिवारी जेल परिसर, गांधीनगर, समतानगर, मुंब्रा आणि कळव्याच्या काही भागात पाणी पुरवठा 12 तास बंद राहील। ऐन पावसाळ्यात मराठवाड्यात पाणी टंचाईचं संकट। मराठवाड्याला 1841 टँकर्सनं पाणी पुरवठा। तर जून महिन्यात 2000 गावांना टँकरनं पाणी पुरवठा करण्यात आल्याची माहिती। महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येचं केंद्र बनलंय। शेतकरी आत्महत्येचा स्ट्राईक रेट वाढलाय। गेल्या 2.5 वर्षात दुर्लक्ष झाल्याची संजय राऊतांची टीका। चोरलेलं चिन्ह परत करा आणि लढून दाखवा। हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करा, खासदार संजय राऊतांचं आव्हान। निवडणूक चिन्ह आमचं असतं तर 20 ते 22 जागा जिंकल्या असत्या, संजय राऊतांचं वक्तव्य। कोकणात मित्रांच्या घशात घालण्यासाठी प्रकल्प आणले जात आहेत। शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे प्रकल्प आणणं हा मोदींचा छंद, संजय राऊतांचा हल्लाबोल। मराठा आणि ओबीसींचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही। केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही। केंद्रानं सकारात्मक निर्णय घेतला तर राजकारण आणणार नाही, शरद पवारांचं वक्तव्य। मोदींच्या गॅरंटीवर आता लोकांना विश्वास नाही। भाजप आणि मोदी सरकारच्या विश्वासाला तडा गेलाय, शरद पवारांचं वक्तव्य। दुष्काळी भागातील समस्यांबाबत एक बैठक घ्यावी, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। मुख्यमंत्री आयोजित करतील तेव्हाच ही बैठक होईल, शरद पवारांचं वक्तव्य। संसदेच्या अधिवेशनानंतर राज्यभरात दौरा करणार। राज्यातल्या बहुतांश भागात जाऊन सहकाऱ्यांसोबत संवाद साधणार, शरद पवारांची माहिती। विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। महाविकास आघाडी तिसरा उमेदवार न देण्याच्या विचारात। महाविकास आघाडी शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत। विधान परिषदेच्या 2 जागांसाठी एक अल्पसंख्याक चेहरा तर एक दलित चेहरा देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मानस। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाबाजानी दुर्राणी आणि सिद्धार्थ कांबळे यांना उमेदवारीची शक्यता। कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का बसण्याचा अंदाज। माजी आमदार केपी पाटील महाविकास आघाडीच्या मार्गावर। महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। महाराष्ट्राच्या विकासाबाबत चर्चा झाल्याची माहिती। राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी अप्पर पोलीस महासंचालक नवल बजाज यांच्या नियुक्तीचे राज्य शासनाकडून आदेश। उद्यापासून सायन उड्डाण पुलावरनं अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी। स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये हा उड्डाण पूल असुरक्षित असल्याचं समोर। खरीपाच्या 14 पिकांच्या हमीभावात वाढ। कपाशीच्या हमीभावात 501 रुपयांची वाढ, तर धानाच्या एमएसपीमध्ये 117 रुपयांची वाढ। पांढऱ्या शिधापत्रिका धारकांचा लाभार्थी घटकांमध्ये समावेश। महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ पांढऱ्या शिधापत्रिका धारकांनाही मिळणार, मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती।
मंगळवारी घेतलेली UGC NET परीक्षा रद्द, परीक्षेत गैरप्रकार झाल्यामुळे केंद्रीय शिक्षण खात्याचा निर्णय. UGC NET परीक्षा पुन्हा एकदा घेणार, तारीख लवकरच घोषित केली जाईल. मुंबईला अतिरिक्त 600 मेगावॅट वीज मिळणार. शहरातल्या वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी टाटा पॉवरच्या माध्यमातून वीज आणली जाईल. मक्काला गेलेल्या 550 यात्रेकरूंचा उष्णतेमुळे मृत्यू. महाराष्ट्रातील हज यात्रेकरू सुरक्षित, महाराष्ट्र राज्य हज समितीकडून स्पष्टीकरण. महाराष्ट्रातून गेलेल्या हज यात्रेकरूंच्या प्रकृतीची केंद्रीय हज समितीकडून काळजी घेतली जात असल्याची माहिती. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेतली. हाकेंच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत अशी विनंती केली. मात्र हाकेंकडून उपचारांसाठी नकार. ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सर्व आंदोलनाबद्दलची शासनाची भूमिका एकसारखी असावी. पंकजा मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा आज त्र्यंबकेश्वरवरनं पंढरपूरकडे प्रस्थान. 450 किलोमीटरचं अंतर 27 दिवसात पार करणार. बुलढाण्यामध्ये सिंदखेड राजा शहरात उत्खननादरम्यान सापडली शेषशाही विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती. राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी परिसराच्या जीर्णोद्धाराचं आणि जतनाचं काम सुरू असताना ही मूर्ती सापडली आहे. छत्रपती संभाजीनगरात कुत्र्यांची दहशत. संमिश्र नगरामध्ये 15 ते 20 कुत्र्यांची टोळी. या कुत्र्यांमुळे रात्रीच्या वेळेला अनेक अपघात. बंगळुरूमध्ये अॅमेझॉनच्या पार्सल सोबत ग्राहकाकडे पोहोचला कोब्रा. ग्राहकाच्या तक्रारीनंतर तपास करत असल्याचं अॅमेझॉनकडून स्पष्टीकरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.